नमस्कार मंडळी, ही आपली पहिली यूट्यूबची व्हिडिओ आहे. ट्रायलच करतोय जरा चांगले व्हिडिओ बनवायला. लवकरच सुरुवात करू. ही कशी होती तुम्हीच सांगा आता. आपले 2 प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. एक निगडीमध्ये आहे आणि दुसरं मोशीमध्ये आहे. आणि त्याचबरोबर आपण रेस्टॉरंट कन्सल्टन्सीचे पण प्रोजेक्ट करतो. तुम्ही रिसेंटली मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असेल. सध्याच एका प्रोजेक्टचं काम कोरेगाव भीमामध्ये पूर्ण झालं आहे. काल तिकडेच गेलो होतो परत एकदा व्हिजिटला आणि रात्री तिकडंच मुक्कामी थांबलो होतो, कारण सकाळ सकाळ परत शेलपिंपळगावला अजून एका मीटिंगसाठी जायचं होतं. मग चौफुला रोडनी निघालो शेलपिंपळगावला जायला. मग दादांनी दिलेल्या लोकेशनला पोचलो आपण. त्यांचं यशराज नावाने हॉटेल आहे बघा इथं. त्याचबरोबर त्यांचं ज्ञाना ॲक्वा या नावाने वॉटर जारचा प्लांट पण आहे बघा. दादांनी हॉटेल बनवलं, पण प्रॉब्लेम असा झाला की पाण्याच्या जारचा जो प्लांट आहे त्यांचा, त्याच्यामुळे त्यांना त्याला वेळ द्यायला जमत नव्हतं. मग त्यांनी आधी एकाला भाड्याने दिलं. ते झालं, त्यांनी काही नीट चालवलंच नाही. मग त्यांनी परत दुसऱ्यांना भाड्याने दिलं. त्यांनी तेच केलं शेवटी. एवढं चांगलं चाकण शिक्रापूर मेन रोड टच असं हे हॉटेल आहे. ते आता विचार करतात ते की स्वतःच हॉटेल चालू. टाईम कसा मॅनेज होतोय त्याचं ते नियोजन बघतात. ते बघूया आता काय कसं होतं. त्यासाठीच कन्सल्टन्सी करण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. फ्रंट साईडला असं छोटंसं गार्डन आहे. त्याचबरोबर साईड सेक्शनला छोटे छोटे हट्स केलेले आहेत. आणि आतमध्ये एंटर केल्यानंतर बऱ्यापैकी असं सिटिंग एरिया आहे. याच्या बॅक साईडलाच त्यांचं किचन एरियासुद्धा आहे. टेबल खुर्च्यांपासून सगळं त्यांच्याकडे रेडी आहे. काम उरकलं मग दादा म्हणे चला जरा मागच्या साईडला जाऊन येऊ. इथं दादांचा पाण्याचा प्लांट होता. त्याचबरोबर लांबच्या लांब शेती होती त्यांची चांगली. इथं काम बऱ्यापैकी सगळं उरकलोय. निघतो आता घरी जायला. घरी पोचायच्या आधीच घरच्यांनी डिसिजन घेऊन टाकलं होतं की आज पिक्चरला जायचं आहे. तब्येत जरा खराब होती माझी, पण आता काय घरच्यांनी डिसिजन घेतला आहे म्हणल्यावर जावं लागलं. कारण काय इतर वेळेस त्यांना वेळ द्यायला जमत नाही. कधीतरी म्हणतात बाहेर जायचं, मग म्हणलं ठीक आहे चला जाऊन येऊ, काय विषय नाही. पिक्चर कोणता बघायला गेलो होतो तर तो होता नवरा माझा नवसाचा पार्ट 2. पिक्चर चालू व्हायला जरा वेळ होता, पण शिवांशनी काय तोपर्यंत अख्खं थिएटर पालतं घातलं बघा. चांगला होता पिक्चर, ठीक होता. पहिला पार्ट जरा जास्तच चांगला होता. पहिल्यांदा असं झालं की मी पिक्चर संपायची वाट बघत होतो. जरा बोर झालं नंतर ठीक होता मूवी. लागली होती खूप भूक. नशीब फूड कोर्ट लगेच बाजूला होतं. मग घरच्यांना घेऊन गेलो फूड कोर्टला. काय खायचं बराच वेळ डिसिशन घेतलं, पण काय चांगलं दिसेना. यांचं आईस्क्रीम खायचं होतं, पण यांचं दुकान आज नेमकं बंद होतं वाटतं. पण काय ठीक आहे, नेक्स्ट टाईम ट्राय करू आपण. मग बाजूला दिल्ली स्वाद दिसलं. दिल्ली स्वाद यांची निगडीमध्ये आपल्या हॉटेलची इथं पण एक ब्रँच आहे. चांगले मस्त छोले भटुरे, आलू टिक्की चाट हे बनवतात ते. त्याचबरोबर आलू पराठा असे बरेचसे आयटम आहे. जेवणाची ऑर्डर दिली, पण बनायला जरा वेळ होता. पण शिवांश काय एका जागी बसायला तयार नव्हता. मग त्यालाच घेतलं कडेवर आणि निघालो मॉलच्या राऊंड मारायला. आलू पराठा आणि छोले भटुरे खालते घरच्यांनी, पण काय पोट भरलं नाही म्हणे. मग काय तर मग आलो, जरा चक्कर मारली, बघितलं आणि मग दिसलं मोजो पिझ्झा. मग दादांना सांगितलं आहे का आपला पिझ्झा बनवायला. आणि थोड्याच वेळात आपला चीजकॉर्न पिझ्झा बनून रेडी झाला. ॲक्च्युली डॉमिनोजचा पिझ्झा खायचा होता, पण 11 वाजल्यामुळं आउटलेट बंद झालं होतं. त्यामुळं मग बाजूला बॉक्स सेट चालू दिसलं, मग इथून पिझ्झा घेतला. छान होता यांचा पण पिझ्झा. टेस्टला डॉमिनोजचा जरा बेटर आहे यांच्यापेक्षा, तरी एकदा ट्राय करायला हरकत नाही. अशा प्रकारे तो दिवस संपला. हा आहे दुसरा दिवस. या दिवशी दिवसभर जरा कामाच्या गडबडीमुळं काय ब्लॉग शूट करायला जास्त काही जमलं नाही. संध्याकाळची वेळ होती आणि हॉटेलची कामं वगैरे उरकली आणि पोरांनी आज नेमकं टर्फ बुक केला होता क्रिकेट खेळण्यासाठी. तिकडेच जायला निघालो होतो. मग तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी जाता का टर्फला? जात असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आम्हाला. 8 वाजता टर्फ बुक केला होता. सगळ्यांनी येता येता 9 वाजवले. मग वैभव आणि अंकित असे 2 कॅप्टन होते. दोघांनी आपापल्या टीम मागितल्या आणि मॅचला सुरुवात झाली. हां, इथं अजून एक असा नियम आहे आमचा की जो सगळ्यात शेवट येतो त्याला स्कॅनर ओपन करावं लागतं. सगळ्यांची कॉन्ट्री त्याला जमा होती आणि मग तो पेमेंट करतो टर्फवाल्यांना. मध्ये बराच वेळ लाईटसुद्धा गेली होती टर्फवर, पण काय 5 मिनटात परत आली. त्यामुळं परत मॅच रिझ्यूम झाली आमची. समोरची टीम जरा जास्तच चिडत होती खेळताना, पण ठीक आहे, काय गेम आहे, मजा मस्ती चालूच राहते, काय हरकत नाही. टॉस हारल्यामुळं पहिली इनिंग त्यांची होती. आमची बॉलिंग करून झाली होती, फिल्डिंग करून पण झाली होती. मग आमची टीम प्लेअरची चालू होती बॅक साईडला मस्ती. प्रसिकची बॅटिंग चांगली चालू होती. स्कोअर पण चांगला झाला होता. आणि या बॉलला काहीतरी वेगळं घडलं. काय घडलं तर डायरेक्ट बघा शेटची कशी विकेट पडली आहे. हा आपला पहिलाच व्हिडिओ होता यूट्यूबचा.
कसा वाटला एकदा नक्की सांगा. फर्स्ट ट्राय होता, थोडंफार इकडे इकडं होणार आहे. चांगले व्हिडिओही लवकरात लवकर आपण बनवायला शिकू आणि टाकूच. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका.